Hello students, all of you. Welcome to my YouTube channel Professor Ravindra Gaikwad, एश कोचिंग क्लासेस वाशी. तुम्ही या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि मित्रांमध्ये शेअर करू शकता व कमेंट करू शकता. आणि जे काही नवीन विद्यार्थी ग्रुपमध्ये ॲड आहेत, बरेचसे 50 ते 60% स्टुडंट असे आहेत की ज्यांनी झिरो फीस दिली, आजपर्यंत काहीच फीस दिलेली नाही. तर ज्यांना कंटिन्यू करायचे ऑफलाईनमध्ये त्यांनी फीस द्यावी लवकरात लवकर. मिनिमम काय फीस असेल ती आपली भरावी. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस कमेंटमध्ये सांगितलेलं आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती. तर त्या प्रकारची फीस तुम्ही भरावी, कारण आपल्या आता हा दुसरा टॉपिक संपत आलेला आहे. तिसऱ्या टॉपिकच्या टायमिंगला मी बाकीच्या विद्यार्थ्याला ग्रुपमध्ये ॲड करणार नाही. ज्यांनी फीस दिली असेल त्यांनाच इनबॉक्समध्ये पाहता येईल किंवा जे व्हिडिओ सेल केले असतील ते पाहता येतील. पण आज आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्समध्ये आज एक महत्त्वाचा कन्सेप्ट शिकणार आहोत. त्या कन्सेप्टचं नाव आहे एन्थाल्पी. काय नाव त्या कन्सेप्टचं? एन्थाल्पी. एन्थाल्पीला आपण स्टेट फंक्शन म्हणत असतो. मग हे एन्थाल्पी हे स्टेट फंक्शनच आहे का ते आपल्याला वेगवेगळ्या डेरिव्हेशनच्या आधारे स्टडी करायचं आहे. जसे की आपल्याला वर्क आणि हीट हे 5 फंक्शन माहीत होते आणि याच्या व्यतिरिक्त जे काय होते ते तुमचे स्टेट फंक्शन होतं. तर आज आपण एन्थाल्पी या स्टेट फंक्शनचा स्टडी करणार आहोत. फर्स्टली आपल्याला त्याची डेफिनेशन माहीत असणं गरजेचं आहे. मग आता याची डेफिनेशन करत असताना तुम्हाला त्या सिस्टीमची एन्थाल्पीची डेफिनेशन करता आली पाहिजे. मीन्स the sum of internal energy, the sum of internal energy of a system, the sum of internal energy of a system and energy equivalent to pressure volume work is called as काय म्हणणार याला? एन्थाल्पी. एन्थाल्पीची आपण छोटीशी डेफिनेशन केलं आहे. बाय द इक्वेशन फॉर्म मध्ये देखील ती डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. द सम ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. कशाची डेफिनेशन करायची आपल्याला? एन्थाल्पी. एन्थाल्पी आर रिप्रेझेंटेड बाय एच सिम्बॉल. ती आपण कशाने रिप्रेझेंट करतो? एच. एन्थाल्पी इज डिफाइंड ॲज मीन्स एच इज इक्वल टू काय असेल तुमचा? द सम ऑफ, सम आहे म्हणजे प्लस, इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम. इंटरनल एनर्जी आहे म्हणजे काय असणार आहे इथं? यू असेल. अँड एनर्जी इक्विव्हॅलंट टू प्रेशर व्हॉल्यूम वर्क. मीन्स बाय द इक्वेशन H is equal to U plus PV is also known as एन्थाल्पी. की या इक्वेशनच्या आधारे तुम्हाला एक्झाम मध्ये जर डेफिनेशन विचारली, डिफाइन द एन्थाल्पी. How it is defined enthalpy? The enthalpy is defined as H is equal to U plus PV. But we know that H is the enthalpy, U is the internal energy of the system, P is the constant pressure at a change in volume. Means pressure volume work. P म्हणजे pressure असेल आणि V म्हणजे काय असणार आहे तुमचा? Volume असेल. Means the sum of internal energy of the system and energy equivalent to PV work is called as enthalpy. तेच आपण कसं लिहिलं? H is equal to U plus PV. खाली तुम्ही लिहू शकता फेर इज इक्वल टू काय असेल? फेर एच बी द एन्थाल्पी ऑफ द सिस्टीम. एच बी द काय असेल? एन्थाल्पी ऑफ द सिस्टीम असेल. नंतर लिहू शकता यू बी द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. की सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणजे काय असेल? यू असेल. पी लिहू शकता पी बी द प्रेशर आणि व्ही लिहू शकता व्ही म्हणजे काय असेल तुमचं? व्हॉल्यूम असेल. तर अशा प्रकारचं तुम्ही त्याचं सिम्बॉलिफिकेशन किंवा लेबरिंग करू शकता. एच मीन्स द एन्थाल्पी ऑफ द सिस्टीम, यू बी द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम, पी बी द प्रेशर ऑफ द गॅस अँड व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ दिस गिवन गॅस. बट what is the property? That is the basic property of enthalpy. की एन्थाल्पीच्या बेसिक प्रॉपर्टी काय आहेत? This enthalpy represents total heat content of the system. Total heat
कंटेंट ऑफ द सिस्टीम. टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. आता एन्थाल्पी आहे म्हणजे काय? दिस एन्थाल्पी रिप्रेझेंट, एन्थाल्पी काय दर्शवू शकतो? दिस एन्थाल्पी जनरली कॉल्ड ॲज हीट. की एन्थाल्पी म्हणजे हीट आहे की एखाद्या सिस्टीमची हीट इन्क्रीज झालेली आहे का डिक्रीज आहे. हाऊ मच अमाऊंट ऑफ हीट आर प्रेझेंट इन एव्हरी सिस्टीम, इट शोज द एन्थाल्पी. कुठल्याही सिस्टीम मध्ये किती प्रमाणामध्ये हीट अवेलेबल आहे ती म्हणजे तुमची एन्थाल्पी असते. ड्यू टू दिस एन्थाल्पी इज ऑल्सो रिप्रेझेंट द टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. बट वी नो दॅट दिस एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. की एन्थाल्पी हे काय आहे? तुमचं एक स्टेट फंक्शन आहे. तुम्ही म्हणताल सर स्टेट फंक्शन आहे म्हणजे कसं असेल? बिकॉज दिस एन्थाल्पी आर ऑल्सो डिपेंड्स ऑन देअर इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. की सिस्टीमच्या इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असल्यामुळे त्या एन्थाल्पीला आपण काय म्हणत असतो? एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. देन दिस एन्थाल्पी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एन्थाल्पी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. की एन्थाल्पी ही देखील काय असणार आहे? तुमची एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. एन्थाल्पी म्हणजे काय असणार आहे? तुमची एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मग एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? इट इज डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. की सिस्टीम मध्ये किती प्रमाणामध्ये मॅटर प्रेझेंट आहे तो म्हणजे काय असणार आहे? तुमचा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. लाईक दिस वे दिस एन्थाल्पी इज डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ हीट प्रेझेंट इन द सिस्टीम. की सिस्टीम मध्ये किती प्रमाणामध्ये हीट प्रेझेंट आहे ते दर्शवते, म्हणून आपण त्याला काय म्हणतो असतो? एन्थाल्पी. एन्थाल्पीच्या ह्या 3 बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. एन्थाल्पी रिप्रेझेंट द टोटल हीट कंटेंट ऑफ द सिस्टीम. एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन अँड एन्थाल्पी इज ऑल्सो एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. स्क्रीनशॉट काढून घ्या. पण त्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट शिकायचा होता. एन्थाल्पीचा बेसिक पॉईंट माहिती झाली, आपल्याला एक डेरिव्हेशन शिकायचे. काय डेरिव्हेशन आहे जे की परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारलं जातं पा. डिराइव द एक्सप्रेशन. डिराइव द एक्सप्रेशन फॉर एन्थाल्पी चेंज. एन्थाल्पी चेंज at enthalpy change at constant pressure. दिसते ना सर्वांना? कॉन्स्टंट प्रेशर. हे डेरिव्हेशन आपल्याला कंप्लीट करायचं. इथं परीक्षेमध्ये असा क्वेश्चन असू शकतो, डिराइव द एक्सप्रेशन फॉर एन्थाल्पी चेंज ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. किंवा दुसरा क्वेश्चन असू शकतो, प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचं आहे? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. प्रूव्ह दॅट म्हणून असा देखील क्वेश्चन असेल तर हे इक्वेशन आपल्याला इथं प्रूव्ह करायचं. मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह करत असताना आपल्याला एन्थाल्पीची डेफिनेशन फर्स्टली माहिती झालेलं आहे. मग कसं डिफाइन करणार पहा. सुरुवात करणार इक्वेशनची. द एन्थाल्पी चेंज. द एन्थाल्पी चेंज म्हणजेच काय असतो? डेल्टा एच. एन्थाल्पी चेंज इज गिवन ॲज किंवा गिवन बाय. द एन्थाल्पी चेंज इज गिवन बाय. एन्थाल्पी चेंज असतो म्हणजे काय असतो? डेल्टा एच इज इक्वल टू H2 मायनस H1. कारण डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थाल्पी आहे. H2 म्हणजे काय असेल? एन्थाल्पी चेंज इन फायनल स्टेट अँड H1 मीन्स एन्थाल्पी चेंज इन इनिशियल स्टेट. मीन्स फेअर असं लिहू शकता. फेअर H2 बी द एन्थाल्पी इन इनिशियल फायनल स्टेट. काय असेल? एन्थाल्पी इन फायनल स्टेट अँड H1 बी द एन्थाल्पी इन इनिशियल स्टेट. तर हे त्याचे लेबलिंग झालं पहा, लक्षात राहू द्या. H2 म्हणजे काय आहे? फायनल स्टेटची एन्थाल्पी आणि H1 म्हणजे काय असेल? इनिशियल स्टेटची एन्थाल्पी आहे. बट वी नो दॅट द डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. की तुम्हाला एन्थाल्पीची डेफिनेशन माहिती आहे इक्वेशनच्या आधारे. म्हणजे इथे लिहू शकता बाय द डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. बाय द डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी. काय डेफिनेशन सांगितली होती मग एन्थाल्पीची इक्वेशनच्या आधारे? H इज इक्वल टू U प्लस PV. काय डेफिनेशन होती? H इज इक्वल टू
U प्लस पी व्ही ही डेफिनेशन होती. मीन्स H इज इक्वल टू U प्लस पी व्ही. बट this definition of enthalpy are written for initial and final state. Means for initial state, यालाच आपण इनिशियल स्टेटला कसं लिहू शकतो पहा. इनिशियल म्हणजे फर्स्ट असते, म्हणजे एक लिहायचं असतं. H1 घ्यायचा इज इक्वल टू U1 घ्यायचा प्लस P1 घ्यायचा आणि V1. इक्वेशन नंबर 2 आहे, कन्सिडर करा फक्त. देन फॉर फायनल स्टेट, मग फायनल स्टेट लिहायचं. फायनल स्टेट असते म्हणजे शेवटची स्टेट असते. मग सिस्टीममध्ये दोन स्टेट असतात, पहिली म्हणजे एक आणि दुसरी म्हणजे दोन. मग फायनल स्टेटला कसं लिहिणार. डेफिनेशन H2 U2 प्लस P2 आणि V2. इक्वेशन नंबर 3. मीन्स बाय द डेफिनेशन ऑफ एन्थाल्पी H is equal to U plus PV. But this definition are written in initial and final state. मग तीच डेफिनेशन आपण इनिशियल आणि फायनल स्टेटला लिहिली. आलं लक्षात. इनिशियल स्टेट आहे म्हणजे H1 इज इक्वल टू U1 प्लस P1 V1. इक्वेशन नंबर 2 कन्सिडर केलं मी. देन फायनल स्टेट H2 इज इक्वल टू U2 प्लस P2 V2. इक्वेशन नंबर 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 वी गेट. जर आपण तीन इक्वेशन जर कंबाईन केले तर काय होतं पहा. डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1. इथे H1 आणि H2 ची व्हॅल्यू निघली म्हणजे इक्वेशन 2 आणि 3 ची व्हॅल्यू आपण एक मध्ये टाकून बघा काय होईल. डेल्टा H इज इक्वल टू H2 मायनस H1 आहे. मग H2 ची व्हॅल्यू किती आली. ब्रॅकेट मध्ये लिहा U2 प्लस P2 V2 मायनस H1. H1 ची व्हॅल्यू काय आली. U1 प्लस P1 V1. ब्रॅकेट क्लोज. आले इथपर्यंत लक्षात. काय केलं मी की H1 आणि H2 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकून दिली. काय आलं इक्वेशन. देअरफॉर डेल्टा H इज इक्वल टू H2 ची व्हॅल्यू काय आली. U2 प्लस P2 V2 मायनस H1 ची व्हॅल्यू काय आली. U1 प्लस P1 V1. आता पहा इथे काय करायचं आपल्याला. इथं U2 आहे, इकडे U1 आहे. मग हे एका ब्रॅकेट मध्ये काढून घ्या. काय होईल पहा. डेल्टा H इज इक्वल टू U2 इथला मायनस आणि U1. आलं म्हणजे U2 मायनस U1. इथं काय शिल्लक राहिला प्लस. इथं काय शिल्लक राहिलं P2 V2 मायनस मायनस आहे आणि इथं प्लस आहे म्हणजे अधिक वजा काय होईल वजा P1 V1 होईल. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आलं पहा. U2 मायनस U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1. कसं सोडवलं ब्रॅकेट लक्षात आलं ना सर्वांच्या. डेल्टा H इज इक्वल टू इथं U2 आणि U1 एकाच टर्मला आपण बाजूला काढल्या कारण त्या चेंज इन इंटरनल एनर्जी असतात. एका ब्रॅकेट मध्ये काय घेतलं U2 मायनस U1 ब्रॅकेट क्लोज. इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस घेतलं. नंतर दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये P2 V2 मायनस आहे मायनस इंटू प्लस मायनस होईल म्हणजे P2 V2 मायनस P1 V1. आता नेक्स्ट स्टेपला काय होतं पहा. इथे दिसतंय बघा. आता नेक्स्ट स्टेपला लिहून इथं दिसतं सर्वांना पहा. बट U2 मायनस U1 मीन्स डेल्टा U इज इक्वल टू U2 मायनस U1. की तुम्हाला माहित आहे डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी असते आणि चेंज इन फॉर्म मध्ये कुठलंही स्टेट फंक्शन जर आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर फायनल स्टेट मायनस इनिशियल स्टेट आपण रिप्रेझेंट करत असतो. मीन्स डेल्टा U इज इक्वल टू U2 मायनस U1. ते इक्वेशन जर आपण लिहिलं तर कसं येईल पहा. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P2 V2 मायनस P1 V1. काय आलं इथे इक्वेशन. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P2 V2 मायनस P1 V1. दिसतंय का. जसं दिसत आहे लिहितो मी थोडस. कट करतो थोडं रफ. काय आहे इथं. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P2 V2 मायनस P1 V1. आलं इथपर्यंत लक्षात. म्हणजे U2 मायनस U1 च्या जागी आपण काय टाकला डेल्टा U. बट वी नो दॅट ऍट P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P. जर आपण इनिशियल प्रेशर आणि फायनल प्रेशर हे फक्त P कन्सिडर केलं तर हे इक्वेशन काय येईल पाहता. ह्याला इक्वेशन नंबर 4 द्या.
डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी व्ही टू मायनस पी व्ही वन. इथं P2 म्हणजेच P कन्सिडर केला आणि P1 म्हणजेच मी काय कन्सिडर केला, Pच कन्सिडर केला. मग इक्वेशन 4 मध्ये ही व्हॅल्यू टाकून दिली. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस इन ब्रॅकेट पी व्ही टू मायनस पी व्ही वन. आता ह्या ब्रॅकेट मध्ये दोन्ही साईडला पी टर्म आहे, कॉमन निघते याच्यामध्ये. मग कॉमन काढून बघा काय होईल. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी व्ही टू मायनस व्ही वन. कारण व्ही टू मायनस व्ही वन हे काय असतं ते माहिती आहे. बट डेल्टा व्ही इज इक्वल टू व्ही टू मायनस व्ही वन, की डेल्टा व्ही म्हणजे काय असतं, व्ही टू मायनस व्ही वन. मग ही व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये टाकून बघा. डेल्टा व्ही ची काय भेटल, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी आणि व्ही टू मायनस व्ही वन म्हणजे काय असतो, डेल्टा व्ही. इक्वेशन नंबर 6. तर हे आलं तुमचं फायनलचं इक्वेशन. आलं इथपर्यंत लक्षात. एकदा सांगतो इकडे लक्ष द्या. Derive the expression for enthalpy change at a constant pressure. त्याच्यामध्ये आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करायचे. कोणतं, हे इक्वेशन पाहता इथं. द एंथाल्पी चेंज डेल्टा एच इज गिवन बाय डेल्टा एच इज इक्वल टू H2 माइनस H1. फिर H2 be the enthalpy in a final state and H1 be the enthalpy in the initial state. By the definition of enthalpy, H is equal to U plus PV. For initial state, H1 is equal to U1 plus P1 V1, and for final state, H2 is equal to U2 plus P2 V2. Combine equation 1, 2, 3. काय आलं, delta H is equal to U2 plus P2 V2 minus U1 plus P1 V1. U2 minus U1 एका ब्रॅकेटच्या साईडला काढला. Delta H is equal to U2 minus U1 plus P2 V2 minus P1 V1. But delta U म्हणजेच काय असतो तुमचा, U2 minus U1 असतो. Means delta H is equal to delta U plus P2 V2 minus P1 V1 at a constant pressure. म्हणजेच P1 is equal to P2 is equal to P कन्सिडर केला आपण. मीन्स डेल्टा H is equal to delta U plus P V2 minus P V1. दोन्ही साईडला प्रेशर आहे, कॉमन टर्म निघते बाजूला. म्हणजे काय येईल, डेल्टा H is equal to delta U plus P into V2 minus V1. But we know that delta V is equal to काय, V2 minus V1. काय इक्वेशन आलं, delta H is equal to delta U plus P delta V. Means change in enthalpy at a constant pressure. हे इक्वेशन आपल्याला 6 वरून मिळून जाईल. स्क्रीनशॉट काढून घ्या. एकदम सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं डेरिव्हेशन आहे. 2 मार्काला विचारतो. झालं. आता आपल्याला नेक्स्ट डेरिव्हेशन पाहिजे. और नेक्स्ट डेरिवेशन काय, derive the expression for enthalpy change in a chemical reaction. Enthalpy change in a chemical reaction. केमिकल रिएक्शन मध्ये एंथाल्पी चेंजचं काय इक्वेशन येईल ते आपल्याला पाहिजे. किंवा असा क्वेश्चन असू शकतो, प्रूव्ह दॅट डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. असा देखील इथं क्वेश्चन असतो पहा. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी. मग आता हे इक्वेशन प्रूव्ह करत असताना आपण जसं की पहिल्या डेरिव्हेशनसाठी काय यूज केलं, चेंज इन एंथाल्पीचा यूज केला. तसं याच्यामध्ये आपण डायरेक्ट इक्वेशन काय यूज करू शकता, द चेंज इन एंथाल्पी, द चेंज इन एंथाल्पी इज गिवन बाय चेंज इन एंथाल्पी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. म्हणा ॲट कॉन्स्टंट प्रेशर किंवा असं लिहू शकता तुम्ही, द चेंज इन एंथाल्पी at a constant pressure is given by. कॉन्स्टंट प्रेशरला तुमचं काय इक्वेशन आले चेंज इन एंथाल्पीचं, आता प्रूव्ह केलेल्याच्या अगोदरचं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. हे इक्वेशन आलं बरोबर.
म्हणजे डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर एन्थाल्पी चेंज इन अ केमिकल रिएक्शन ही सुरुवात करत असताना आपण एन्थाल्पीचं इक्वेशन लिहू शकतो. कोणतं? द एन्थाल्पी चेंज किंवा चेंज इन एन्थाल्पी ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर इज गिवन बाय डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. आता इथं पहा, फॉर रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग solids and liquids, or reactions involving solid and liquids, the change in volume can be neglected. चेंज इन व्हॅल्यूम काय असेल तुमचं? निग्लेक्ट केलेलं असेल. मीन्स चेंज इन व्हॅल्यूम कॅन बी निग्लेक्टेड. चेंज इन व्हॅल्यूम आहे म्हणजे डेल्टा व्ही असतो, निग्लेक्ट आहे म्हणजे काय असणार आहे? 0. जर समजा दिलेली तुमची केमिकल रिएक्शन जर सॉलिड किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर त्याच्यामधलं चेंज इन व्हॅल्यूम हे कसं असतं? निग्लेक्ट केलं जातं. म्हणजे डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काय असते? 0 असेल. इफ डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 देन इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 वरून काय येईल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू 0. मग पी इंटू 0 म्हणजे काय असेल? 0 असतो. मीन्स डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू. म्हणजे काय इक्वेशन भेटलं इथं? इक्वेशन 2. मीन्स चेंज इन एन्थाल्पी इज इक्वल टू द चेंज इन इंटरनल एनर्जी. हे आपण सॉलिड आणि लिक्विडच्या फॉर्म मध्ये कंडिशन नुसार पाहिलं. तुमच्या इंटेक्स मध्ये देखील क्वेश्चन आहे कंडिशन फॉर डेल्टा एच अँड डेल्टा यू, तर त्याचा आन्सर तुम्ही इथे लिहू शकता. त्यानंतर for a reactions involving gases, जर गॅसियस रिएक्शन जर असेल तर त्याच्यामध्ये काय होतं पहा? फॉर अ रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग द गॅसेस द व्हॅल्यूम इज सिग्निफिकंट. की त्याच्यामध्ये व्हॅल्यूम हे कसं असतं? सिग्निफिकंट असतं. म्हणजे काहीतरी फिक्स व्हॅल्यूम असणार आहे. मीन्स व्हॅल्यूम इज सिग्निफिकंट. बट जर सिस्टीम इज अ सॉलिड और लिक्विड, जर तुमची सिस्टीम सॉलिड किंवा लिक्विड स्टेट मध्ये असेल तर व्हॅल्यूम 0 असू शकतं, म्हणजे निग्लेक्ट केलेलं आपण. पण ती सिस्टीम जर गॅसियस असेल तर त्याच्यामधलं व्हॅल्यूम हे सिग्निफिकंट असतं. मग सिग्निफिकंट आहे म्हणजे 1 नंबरचं इक्वेशन आहे तसं लिहू शकता तुम्ही. काय येईल? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. इक्वेशन नंबर 3. मग आता इथं एखादं गॅसियस सिस्टीम आपण कन्सिडर केलंय. गॅसियस सिस्टीम आहे म्हणजे कॉम्प्रेशन होत असतं. म्हणजे इनिशियल टू फायनल, फायनल टू इनिशियल अशी स्टेट तुम्हाला मूव झालेली दिसते कॉम्प्रेशन फॉर्म मध्ये. म्हणजे इथलं व्हॅल्यूम काहीतरी चेंज होणार आहे म्हणजे सिग्निफिकंट आहे. याला डिफरन्शिएट करून घ्या इक्वेशन 3 ला. कसं करणार डिफरन्शिएट? बघा इकडे दिसतंय का? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू V2 मायनस V1. कारण डेल्टा व्ही म्हणजेच काय असतो? V2 मायनस V1. म्हणजे इथं जो पी डेल्टा व्ही होता त्याला आपण डिफरन्शिएट करून घेतलं, चेंज इन फॉर्म मध्ये लिहिलं. कसं लिहिलं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू V2 मायनस V1. आता या प्रेशरने या व्हॅल्यूमला मल्टिप्लाय करून घ्या. कसं येईल? ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी V2 मायनस P1 पी V1. पीने काय केलं? फायनल आणि इनिशियल स्टेटला मल्टिप्लाय करून घेतलं, म्हणजे ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. कसं घेतलं? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी इंटू V2 मायनस पी इंटू V1. आले इथपर्यंत लक्षात? ओके. आता पहा इथंपर्यंत आपण लिहिलेलं आहे. कुठपर्यंत? या साईड पर्यंत. अज्युमिंग, कन्सिडर करा, अज्युमिंग आयडियल गॅस. जर आपण ही सिस्टीम जर आयडियल गॅस आहे असं कन्सिडर केलं, means assuming ideal gas, then ideal gas equation is given by ideal gas equation काय असतं? ideal gas equation is given by PV is equal to nRT हे असतं. PV is equal to काय असतं? nRT असतं. हे झालं तुमचं आयडियल गॅस इक्वेशन. तुम्ही 11वी मध्ये स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये शिकलेला आहेत. जे माझ्याकडे 11वीला ट्युशनला होते त्यांना हे इक्वेशन माहित असेल. PV is equal to nRT. But this equation are written in initial and final state at a constant temperature and pressure. Means at a constant temperature and pressure,
जर आपण प्रेशर आणि टेम्परेचर ही टर्म जर कॉन्स्टंट ठेवली तर कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशरला हे इक्वेशन आपल्याला इनिशियल आणि फायनल स्टेट मध्ये लिहायचं. मग इनिशियल स्टेट साठी हे इक्वेशन काय येईल पहा. ॲट ए कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे P इनिशियल आहे म्हणजे V1 N1 R गॅस कॉन्स्टंट असतो आणि टेम्परेचर देखील कसं आहे कॉन्स्टंट आहे. इक्वेशन नंबर 5 आहे. मीन्स फॉर इनिशियल स्टेट PV1 इज इक्वल टू N1 RT अँड फायनल स्टेट साठी काय येईल PV2 इज इक्वल टू N2 RT. इक्वेशन नंबर 6. म्हणजे जे आयडियल गॅस इक्वेशन होतं PV इज इक्वल टू NRT याच्यामध्ये प्रेशर आणि टेम्परेचर ही टर्म आपण कॉन्स्टंट ठेवली त्यावेळेस इनिशियल आणि फायनल स्टेटला आपण इक्वेशन 5 आणि 6 रिस्पेक्टिव्हली लिहिलेलं आहे. PV1 इज इक्वल टू N1 RT बिकॉज P R and T are the constant. PV2 is equal to N2 RT because P R and T is also constant. Substitute the value of 5, 6 in equation 4. की तुमची जी इक्वेशन 5 आणि 6 ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 4 मध्ये सबस्टिट्यूट करून द्या. मग काय होईल पहा. फ्रॉम इक्वेशन 4, 5 and 6 जर आपण हे तीन इक्वेशन कंपेअर केली तर काय होतं पहा. दिसते ना इथपर्यंत. फ्रॉम इक्वेशन 4, 5 and 6 काय येतं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस PV2 म्हणजे काय तुमचा N2 RT मायनस PV1 म्हणजे काय आहे N1 RT. आता पहा R गॅस कॉन्स्टंट आहे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे दोन्ही साईडला RT आहे म्हणजे कॉमन काढू शकतो आपण. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस N2 मायनस N1 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आला RT. बट वी नो दॅट सिन्स डेल्टा N इज इक्वल टू N2 मायनस N1 की डेल्टा N इज इक्वल टू काय असतो N2 मायनस N1 दिसतंय ना. देअरफॉर शेवटचं इक्वेशन आहे पहा डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस N2 मायनस N1 म्हणजे काय आहे डेल्टा N इन गॅसियस स्टेट आहे इंटू RT. इक्वेशन नंबर 7. तर हे झालं तुमचं फायनलचं इक्वेशन प्रूफ. आलं इथपर्यंत लक्षात. हा दिसतंय ना. ओके आता पहा एकदा रिपीट सांगतो सर्वांना. The change in enthalpy at a constant pressure is given by delta H is equal to delta U plus P delta V. For the reaction involving the solid and liquid, the change in volume is neglected means delta V is equal to 0 means delta H is equal to delta U plus P into delta 0 means delta H is equal to delta U. For reactions involving the gaseous volume, गॅसियस स्टेट मधलं व्हॅल्यूम जर कन्सिडर केलं तर ते सिग्निफिकंट असतं म्हणजे आहे ते एक नंबरचं इक्वेशन आपण लिहून घेतलं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. त्याच्यामध्ये आपण ही व्हॅल्यू डिफरन्शिएट फॉर्म मध्ये करून घेतल्या. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P इंटू V2 मायनस V1. P ने मल्टिप्लाय करून घेतलं ब्रॅकेटला काय येईल डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P V2 मायनस P V1. Assuming the given gas is ideal gas and we know that the ideal gas equation. Ideal gas equation काय सांगतं PV is equal to nRT but at a constant temperature and pressure this equation are written in initial and final states. की इनिशियल आणि फायनल स्टेट असताना आपण टेम्परेचर आणि प्रेशर ही टर्म काय ठेवली तर कॉन्स्टंट ठेवली. मग काय इक्वेशन आलं पहा PV1 इज इक्वल टू N1 RT PV2 इज इक्वल टू N2 RT. इक्वेशन 5 आणि 6 ची व्हॅल्यू इक्वेशन 4 मध्ये टाकून दिल्या. काय आलं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस N2 RT मायनस N1 RT. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस N2 मायनस N1 ब्रॅकेटच्या बाहेर काढला कारण इथं कॉमन टर्म काय आहे तुमची RT आहे. बट वी नो दॅट डेल्टा N इज इक्वल टू N2 मायनस N1 and what is the final equation डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NG म्हणजे गॅसियस सिस्टीम इंटू RT. की आपण इथे शो करायला सांगितलं होतं डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NG RT. डेल्टा N म्हणजे काय असते तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणून खाली तुम्ही लिहू शकता मी दाखवत नाही आता लिहून इथं. फिर डेल्टा N बी द चेंज इन नंबर ऑफ मोल्स फॉर गॅसियस रिएक्टंट एंड प्रोडक्ट्स मीन्स डेल्टा N इज इक्वल टू N2 गॅसियस प्रोडक्ट मायनस N1 गॅसियस रिएक्टंट म्हणजे प्रोडक्ट मायनस रिएक्टंट आणि इथं फक्त गॅसियस मोल कन्सिडर करायची आणि ती तुमचा काय असेल डेल्टा N असेल. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट असेल T म्हणजे ॲब्सोल्यूट टेम्परेचर असेल P म्हणजे प्रेशर असेल तुमचं
व्ही म्हणजे व्हॅल्यूम असेल आणि डेल्टा एच म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी असेल आणि डेल्टा यू म्हणजे काय असतो, चेंज इन इंटरनल एनर्जी. थँक्यू. राहिलेले 2 डेरिवेशन आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू स्टुडंट्स.